नीट परीक्षा घोटाळा प्रकरणाचे धागेदोरे आता थेट पुण्यापर्यंत पोहोचल्याने राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. पेपरफुटीच्या या गंभीर प्रकारामुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आल्याचा आरोप करत पुण्यात आज विरोधकांनी जोरदार आंदोलन छेडले. पुण्यातील मॉडर्न कॉलेजसमोर राष्ट्रीय विद्यार्थी संघटना आणि युवा सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने संयुक्त आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार आणि शिक्षण मंत्रालयाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. नीट परीक्षेतील कथित गैरव्यवहार आणि पेपरफुटीच्या प्रकरणाने देशभरात खळबळ उडाली आहे. त्यातच पुण्यातील काही धागेदोरे समोर आल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. याच संतापाचा उद्रेक आज पुण्याच्या रस्त्यांवर पाहायला मिळाला. मॉडर्न कॉलेजबाहेर मोठ्या संख्येने जमलेल्या आंदोलनकर्त्यांनी विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ बंद करा, नीट घोटाळ्याची निष्पक्ष चौकशी करा अशा घोषणा देत सरकारविरोधात रोष व्यक्त केला. आंदोलनादरम्यान काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. कार्यकर्त्यांनी नीट परीक्षा प्रक्रियेतील कथित भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करण्याची मागणी केली असून दोषींवर कठोर कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे. विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी सरकारने तातडीने पावले उचलावीत अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली.